नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवला आहे मस्त असा खमंग असा कैरीचा ठेचा आणि उन्हाळ्यात तोंडाची चव आणणारा परफेक्ट असा ठेचा आहे। त्यासाठी इथे अशा प्रकारे अर्धी कैरी मी अशा प्रकारे खिसून घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे 4 पाकळ्या आणि कमी तिखट ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे हिरव्या मिरच्या स्वच्छ अशा धुवून मी देठ काढून घेतलेल्या आहेत। आता त्या अशा प्रकारे चाकूने छोटे छोटे आकारात कापून घ्यायचे आहे। अशा प्रकारे छोटे तुकडे करून ही मिरची कट करून घेतली आहे, जेणेकरून खलबत्त्यामध्ये ती व्यवस्थित अशी बारीक होईल। अशा प्रकारे आता इथे मी खलबत्त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून लसूण ठेचून घेतलेला आहे। लसूण ठेचल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या ठेचून घेणार आहे। हिरव्या मिरच्या ठेचल्यानंतर त्यामध्ये करून घेतलेला कैरीचा खीस टाकून घेणार आहे। अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये ठेचा बनवल्यामुळे ठेच्याची अजूनही चव छान लागते। आता मी याच्यामध्ये खीस टाकून छान असे हे कुटून घेतलेला आहे। आता तव्यावरती हा ठेचा परतून घ्यायचा आहे। त्यासाठी अशा प्रकारे गरम तवा झाल्यानंतर त्यावर तेल टाकून जिरे टाकून फोडणी देऊन घेतलेली आहे। आता यामध्ये करून घेतलेला ठेचा व्यवस्थित असा भाजून घेत आहे। उलटण्याने प्रेस करत करत चांगला कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे। छान मस्त असा खमंग वास याचा येत आहे आणि चटपटीत असा ठेचा हा तयार झालेला आहे। भरपूर अशी मी याच्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। अशा प्रकारे बारीक अशी कापून भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता व्यवस्थित असा ठेच्यामध्ये हे मी कोथिंबीर परतून घेत आहे। कोथिंबीर टाकल्यामुळे या ठेच्याची चव अजूनच वाढते आणि खूप छान असा कैरीचा ठेचा तयार होतो। अशा प्रकारे पहा किती मस्त हा कैरीचा ठेचा झालेला आहे आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी गरम गरम चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत हा गरमागरम ठेचा नक्की तुम्ही बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि उन्हाळ्यात अशा प्रकारे ठेचा बनवून नक्की एकदा तुम्ही ट्राय करा। मस्त असा ठेचा झालेला आहे। आता मी एका वाटीमध्ये हा काढून घेतलेला आहे। पहा मस्त असा ठेचा हा तयार झालेला आहे, एकदम झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।